तुमच्याबद्दल पुणेरी पॅटर्न बद्दल थोडं बोलायला गेलो आपण, तर गावातून एखादा मुलगा आला आई वडिलांसोबत, किंवा पुण्यातून एखादा मुलगा आला ज्याने इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय किंवा कोणती डिग्री कम्प्लीट करून तुमच्याकडे येतोय, तर आणि त्याला जॉब हवा आहे, तर तुम्ही त्यांना कसं गाईड करतात, किंवा तुम्ही त्यांना डेव्हलपमेंटमध्ये टाकायचं, टेस्टिंगमध्ये टाकायचं, टेस्टिंगवर ते यायचंय, संपले का जॉब ऑटोमेशन मग ठीक आहे, तर ती एक प्रोसेस आपली कशी असते? एक्झॅक्टली. सो बऱ्याच वेळा काय होतं की पॅरेंटचं एक माइंडमध्ये असतं किंवा मुलांचं की आमक्या अमुक तमुकने हे केलंय मग मला हे करायचं, याने जावाचा कोर्स केला मला पण जावा, याने .NET केला मला पण त्यांनी ते केलंय मला ते करायचं, ह्याने डेटा सायन्स केलंय मला तेच करायचं. मग आमचं पहिलं काम काय असतं की बाबा तुला 10वीला किती मार्क्स आहेत, 12वीला किती, डिग्रीला किती आहे, हे आमचं विचारणं पहिलं काम असतं. दुसरं काम तुझं इंटरेस्ट कशामध्ये आहे, कारण फक्त क्लास करून काहीच पॉईंट नाही जर रिझल्ट नाही आले तर. सो त्या क्लासमध्ये त्या मुलांनी ते क्लासची जर्नी एन्जॉय केली पाहिजे, त्याने ते काम एन्जॉय केलं पाहिजे, म्हणजे आलेला पैसा तो प्रॉपर युटिलाइज करेल. बरोबर. पहिलं आमचं ते क्रॉस क्वेश्चन असतात की बाबा तुझं काय एक्झॅक्टली इंटरेस्ट आहे. मग जर एखादा म्हटलं की नाही मला डेव्हलपमेंट करायला फार इंटरेस्ट वाटतं, आम्ही त्याला डेव्हलपमेंट सजेस्ट करतो की बाबा तू ते कर, कारण ऍट द एंड स्टुडंट हॅज टू बी सॅटिस्फाईड विथ द पॅरेंट्स. अशा गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट महत्वाचा फॅक्टर आहे, हा जर कम्युनिकेशनला अजिबात कॉन्फिडन्सच नसेल तर आम्ही डे 1ला सांगतो की बाबा ह्याची आपल्याला प्रॅक्टिस आतापासूनच करणे. बरोबर आहे. की असं होतच नाही की बाबा मी 6 महिने क्लास केला आणि मी इंटरव्ह्यूला गेल्यावरती मला कळते की मला काहीच बोलता येत नाही, मग ते असं झालं ना की एवढं सगळं नॉलेज आहे ना आपण रिप्रेझेंटच नाही करू शकत. बरोबर आहे. सो मग ह्याच्यामध्ये काय होतं की मराठी मुलांपेक्षा मग कॉन्व्हेंटची मुलं पुढे जातात. त्यांना काही येत. नॉर्थचे मुलं मॅम, पुण्यात नॉर्थ साईडचे किती मुलं आहे, नॉर्थ इंडियाचे, कारण ते पोरं स्मार्ट असतात असं वाटतं बिकॉज ऑफ द लँग्वेज. ते फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतात. साऊथ इंडियन लोक पुढे आज याच्यामुळे लँग्वेजचा पार्ट महत्वाचा आहे. आणि कॉन्व्हेंटचे पण लिटरली माझ्याकडे पण असे काही मुलं आहेत की जे फार फार इंग्लिश बोलतात, पण जर आपण त्यांना टेक्निकल विचारलं तर त्यांना फक्त टोपी घालणं माहिती असतं, ते त्या टेक्निकल मध्ये डीप जाऊ शकत नाही. सो मला असं म्हणायचं की आपला महाराष्ट्र जो आहे याच्यामधले जेवढे सगळे मुलं खूप हुशार आहेत, फक्त हे जे एक्सक्यूज आपण घेऊन बसलो नाही मला इंग्रजी येत नाही, हा काढून कुठेतरी हे ऍक्सेप्ट करणं गरजेचं की नाही मी ते शिकू शकतो, ते फक्त एक लँग्वेज आहे. बरोबर. आणि फार बेसिक स्टेप्स आहेत. मी तर असं नाही म्हणत की तुम्ही A4 ऍपल पासून सुरुवात करा, ते तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. राईट. फक्त काय करायचंय की इंटरव्ह्यूच्या राऊंडची तयारी करायची आहे. समवेअर वी हॅव टू ऍक्सेप्ट की दिस आर द राऊंड्स. HR राऊंड मध्ये मला हे विचारणार आहे, क्रॉस क्वेश्चन हे होणार आहे. तेवढं जरी 1 नाईट रट्टा मारून गेलं तरी इंटरव्ह्यू प्रिपरेशन होतं, कारण नॉलेज तुम्हाला टेक्निकली आलंय. बरोबर. आणि तुम्ही गाईड करायला असतात. एक्झॅक्टली. तुमच्या उत्तम IT करिअरसाठी आणि मार्गदर्शनासाठी आत्ताच आमच्या कोल्हापूर या शाखेला भेट द्या.